पुणे शहरात झिकाचे रुग्ण वाढतच आहेत. एक दोन म्हणता म्हणता आता 16 रुग्णांची नोंद झालेली आहे. या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश सर आहेत. दिघे सर, रुग्ण वाढत आहेत, रोज 1 किंवा 2 रुग्णांची भर पडते आहे. आत्ताची नेमकी झिकाची परिस्थिती काय आहे? आत्ताच्या झिकाच्या केसेस आहेत या शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये स्पोरॅडिक केसेस आढळलेल्या आहेत, परंतु रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही आहे, कारण हा संसर्गजन्य आजार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपले सर्वेक्षण आणि सर्वेलन्सच्या ॲक्टिव्हिटी अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहेत. म्हणजे आपल्याला पाषाण विभागाचंच एक उदाहरण सांगतो की एक पेशंट सापडल्यानंतर आपण तिथे प्रेग्नंट वुमनचे 40 सॅम्पल पाठवले होते आणि त्यातनं फक्त 2 सॅम्पल पॉझिटिव्ह आले. तर पॉझिटिव्हिटी जी आहे ती तशी कमीच आहे आणि प्रेग्नंट वुमनवर आपण विशेष लक्ष देतो आहे, कारण गरोदरपणामध्ये बाळाला या झिका आजारामुळे थोडेसे व्यंग निर्माण होण्याचे डॉक्युमेंटेशन आहे, परंतु भारतामध्ये आजपर्यंत असं काही आढळून आलं नाही आहे. तर आपण या सर्व प्रेग्नंट वुमनला हायरिस्क टॅगिंग करून त्यांचे नियमितपणे आपल्या नजीकच्या कॉर्पोरेशनच्या रुग्णालयामध्ये आपण त्यांचं स्कॅनिंग करत आहोत, सोनोग्राफी करत आहोत, त्यांचं मॉनिटरिंग करत आहोत आणि अशा या पेशंट आपण डिलिव्हरीपर्यंत फॉलोअप घेणार आहे. तुम्ही काल बैठक घेतली सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सची आणि त्यांचे पण रिपोर्ट्स कलेक्ट करणं, आत्तापर्यंत निदान किती जणांचे रिपोर्ट्स कलेक्ट केले आहेत आणि त्यांची पुढची प्रोसेस कशी असणार आहे? प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये काही ठिकाणी PCR फॅसिलिटी उपलब्ध आहे, तर त्या केसला आपण नियमाप्रमाणे संशयित रुग्ण म्हणून गृहीत धरतो, परंतु त्या ठिकाणी आपण पूर्ण ॲक्टिव्हिटी जी आपण नॉर्मली NIV पॉझिटिव्ह केससाठी राबवतो त्याच स्वरूपाची ॲक्टिव्हिटी आपण त्यांच्यासाठी घेतो. ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये टेस्टिंगची फॅसिलिटी नाही आहे तर त्यांना आपण काल सांगितलं आहे की तुमच्याकडे झिकाची लक्षणं असणाऱ्या म्हणजे ताप, सांधेदुखी, अंगावरून लाल चट्टे उमटणे अशा स्वरूपाचं जर पेशंट असेल तर त्यांनी महानगरपालिकेला ते कळवावं. त्यासाठी आपण त्यांना स्पेशल डेडिकेटेड नंबर्स आणि ईमेल ID पण दिलेले आहेत आणि आपल्याकडे ती केस रिपोर्ट झाल्यावर आपण आपल्या यंत्रणेमार्फत ते सॅम्पल NIVला पाठवत आहोत. परंतु मला या निमित्ताने सर्व नागरिकांना हे सांगायचं आहे की हा जो झिकाचा आजार आहे हा सेल्फ लिमिटिंग आजार आहे. म्हणजे भरपूर पाणी पिलं, त्याच्यानंतर ताजं हलकं अन्न खाल्लं, आराम केला आणि दिवसा डासांपासून प्रोटेक्शन केलं तर 3 ते 5 दिवसामध्ये हा आजार पूर्णपणे बरा होतो. याच्यासाठी ॲडमिट राहण्याची गरज पडत नाही. हे डास दिवसा ॲक्टिव्ह असतात? हां, हे डास दिवसा ॲक्टिव्ह असतात. जनरली हे डास हे म्हणजे मलेरिया किंवा इतर आजाराच्या डासांसारखे तीव्र स्वरूपाच्या वातावरणात जिवंत राहू शकत नाहीत. त्यामुळे हे डास बरेचदा घरामध्येच जे साठलेलं पाणी असतं म्हणजे फाउंटन्स असतात, फेंगशुई ॲटम असतात, कारंजे असतात किंवा कुंड्यांखालच्या ताटल्या असतात किंवा फ्रीजच्या मागे किंवा कूलरच्या मागे जे पाणी असतं त्याच्यात ते डास वाढतात किंवा बरेचदा तुरळक पाऊस होतो त्यावेळेस टेरेसवर अडगळीच्या वस्तू पडलेल्या असतात त्याच्यात जे पाणी साठतं त्याच्यामध्ये हा डास दिसून येतो. तर हे जे रुग्ण जेव्हा आम्ही इलाइट सोसायटीमध्ये फॉलो केले तर बरेचदा सोसायटीच्या डक्टमध्ये साठणारं पाणी, टाक्यांच्या बाजूला सांडणारं पाणी याच्यामध्ये त्याचं ब्रीडिंग आढळून आलेलं आहे. आणि वस्ती पातळीवर जे काही आपल्याला नागरिक दिसून आलेले आहेत तर त्या ठिकाणी पाणी साठवण्याची टेंडन्सी जी नागरिकांची असते तर त्या ठिकाणी कोरडा दिवस पाळण्याची खूप गरज असते, परंतु बरेचसे नागरिक असं करतात की ते ड्रममध्ये पाणी साठवतात परंतु ते वापरत नाहीत आणि मग आठवडाभरानंतर त्याच्यामध्ये डासांच्या आळ्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. तर मी स्वतः समक्ष फील्डवर पाणी केली असता एका वस्तीमध्ये मला ऑलमोस्ट एव्हरी हाऊसमध्ये ते ब्रीडिंग आढळून आलेलं आहे. तर आम्ही त्या ठिकाणी आता जनजागरण केलेलं आहे आणि डासाचे आळ्या मारण्याचं औषध आहे त्या ठिकाणी टाकलेलं आहे, परंतु डासांची जी अंडी असतात ती ह्या औषधाला रिस्पॉन्ड करत नाही. त्यामुळे ते भांडं पूर्णपणे कोरडं करून 1 दिवस न वापरणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. कारण बघायला गेलं तर तुम्ही म्हणतायत वस्ती जास्त आढळले, म्हटलं पहिला जो पेशंट होता तो डहाणूकर, कोथरूडसारख्या चांगल्या म्हणजे स्वच्छ अशा परिसरात आढळला होता आणि तिथलेच तुम्ही काहीतरी दंड पण केला आहे त्या सोसायटीवाल्यांना, तो ते काय? जे सोसायट्यांमध्ये जे आढळलेले पेशंट्स आहेत, आता मुंढवा भागात सुद्धा आम्हाला एका गरोदर महिलेला जेव्हा आम्ही भेट दिली तर त्या ठिकाणी आम्हाला असं निदर्शनाला आलं की 2-3 लेवलपर्यंत पार्किंग होतं त्या इमारतीचं आणि फक्त खालच्या बाजूला साफसफाई होत होती, परंतु 2 इमारतीच्या मध्ये जे पाणी साचलेलं होतं त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 10,000 रुपये दंड केला, परंतु दंड घेणं हे कॉर्पोरेशनचं कव्हर नाही आहे. म्हणजे आमचा मूळ उद्देश असा
आहे की लोकांनी जनजागरण व्हावं आणि जे लोक व्यवस्थित माहिती देऊनसुद्धा या गोष्टी पाळत नसतील त्यांच्या बाबतीतच आम्ही फक्त दंडाची कारवाई करत आहोत. अदरवाईज नागरिकांनी दिवसा जर अंगभर कपडे घातले, मस्किटो रिपेलंट क्रीम लावल्या, जर झोपायचं असेल तर प्रेग्नंट वुमननी मच्छरदाणीच्या आत झोपलं दिवसाच्या वेळेस, तर दिवसा हा डास चावण्याचं काही कारण उद्भवणार नाही. साधारण असं पण बोललं जाते की कम्युनिटी स्प्रेडिंगची शंका आत्ता व्यक्त केली जाते. पण जर आपण बघितलं तर कोथरूड एका साईडला, डहाणूकर व कोंढवा, पाषाण आणि थेट कळस आता आणि खराडी अशा वेगवेगळ्या परिसरातनं हे सगळे रुग्ण आढळत आहे. पहिल्या रुग्णाचं निदान अजूनही झालं नाही किंवा ते अजून शोध नाही झाला आहे. त्याबद्दल काही चालू आहे का प्रोसेस? मुळात हा जो आजार आहे हा कम्युनिकेबल आजार या स्वरूपाचा नसल्यामुळे कम्युनिटी स्प्रेड झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु जगभरात जो पॅटर्न आढळतो या आजाराचा की स्पोरॅडिक्स म्हणजे अगदी तुरळक केसेस आणि त्या पण विखुरलेल्या अवस्थेत अशा सापडणं, हे जगभरात सगळीकडे अशाच स्वरूपाचे पेशंट आढळून येत आहे. मुळात हा जो सीझन आहे हा डासांच्या वाढीचा सीझन आहे, त्यामुळे आपल्याला या काळामध्ये या केसेस आढळून येत आहेत. परंतु व्हेक्टर कंट्रोल म्हणजे एडिस इजिप्टाई डासांचा कंट्रोल करणं हा याच्यावर एकमेव उपाय आहे. परंतु झिकाच्या बाबतीत जे डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या बाबतीत लागू होत नाही ते म्हणजे झिका हा आजार हा डासांव्यतिरिक्त असुरक्षित संबंध, दूषित रक्त, दूषित सुया यांच्यामार्फत पण पसरतो. त्यामुळे झिका रुग्णांनी त्या बाबतीतही थोडीशी काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यातच आढळला होता, झिकाचाही पहिला रुग्ण पुण्यातच आढळला आहे. साथीच्या रोगाचं हॉटस्पॉट किंवा हब असं पुण्याला आपण म्हणू शकतो किंवा त्याच्या समोरची प्रोसेस काय असू शकते? कारण सगळं पहिल्यांदा पुण्यातच येत आहे. वातावरण पोषक आहे की अन्य काही कारणं असू शकतात? मॅडम, तुम्ही अगदी म्हणजे पुणेकरांच्या मनातल्या शंकेचं हे केलेलं आहे. परंतु पुण्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी असेल, ICMR असेल, अशा नामांकित संस्था सगळ्या आहेत आपल्या इथे. आपल्या इथं डायग्नॉस्टिकच्या खूप चांगल्या फॅसिलिटी आहेत. आपल्याकडची सॅम्पल ही बिलो 8 डिग्री पोचवण्यासाठी आपल्याला फक्त छोट्याशा आईस कॅरियरची गरज असते. ऑन द कॉन्ट्ररी जे आपल्यापासून सुदूर भागात जे पसरलेले भाग आहेत तिथून सॅम्पल विशिष्ट विहित तापमानात आणि विहित मुदतीत पोचणं शक्य होत नाही. त्यामुळे कुठल्याही आजाराची जेव्हा आपल्याला शक्यता जाणवते त्यावेळेस पुण्यामधले जे आपले सर्वेक्षण आणि सॅम्पल कलेक्शनच्या ज्या फॅसिलिटीज आहेत आणि सॅम्पल प्रोसेसिंगच्या ज्या इंटरनॅशनल लेवलच्या संस्था आहेत त्याच्यामुळे पुण्यामध्ये कुठल्याही आजाराचा रुग्ण हा डिटेक्ट होतो. परंतु हे एक मी तर म्हणेन की हे पॉझिटिव्हली आपण घेतलं पाहिजे की आपल्याकडे कुठलाही आजार आपण लपवून ठेवत नाही. उलट आपण त्याच्या दूरगामी अभ्यास करून त्याचं जीनोम सिक्वेन्सिंग असेल किंवा इतर गोष्टी असतील त्या करून आपण देशाला उदाहरण घालून देतो. त्यामुळे जरी पुण्यात या केस सापडल्या असल्या तरी पुण्याचं हवामान म्हणजे निरोगी आयुष्यासाठी चांगलं असंच आहे अजून, असं मी म्हणेन. आता एक अदर दॅन दॅट, कारण लहान मुलांमध्येही ताप, सर्दी, खोकल्याचे हे दिसत आहेत. अर्थात वातावरण बदल आहे, पण लहान मुलांचे पालक आता घाबरलेले दिसत आहेत कारण झिकाची साथ आहे, मलेरिया आणि डेंग्यूचे पण काही साधारण रुग्ण आढळत आहेत. तर लहान मुलांच्या पालकांना आता काय सांगा? माझं लहान मुलांच्या पालकांना एक असं आव्हान राहील की तुम्ही झिकाची बाबतीत लहान मुलांच्या बाबतीत भीती अजिबात बाळगू नका. आत्ता ज्या 16 केसेस आपल्याला आढळल्यात त्याच्यात 15 वर्षाच्या खालचं एकही मूल नाही आहे. आत्ता जो तुम्ही जसं करेक्टली पॉईंट आऊट केलं की हा ट्रान्झिशनल सीझन असल्यामुळे सर्दी, खोकला आणि अंगदुखी, ताप, डोकेदुखी असे जे फ्लूचे कॉमन सिम्पटम असतील किंवा सर्दी खोकल्याचे रुग्ण असतील किंवा थोडे उलटी जुलाबाचेही हे असतील तर ते वाढलेले दिसतात या काळामध्ये. परंतु हे सीझनल पीक हे दरवर्षीच दिसत असतं. याच्यावर पालकांना मी असं आवाहन करेल की तुम्ही तुमची जी मुलं आहेत त्यांना बाहेरचं खाऊ देऊ नका, कारण या दिवसामध्ये माशा आणि इतर उपद्रव पण वाढलेले असतात. तर बाहेरचं अन्न खाऊ देऊ नका. रोज त्यांना ताजं हलकं अन्न द्या, ड्रायफ्रूट्स, फळं असा पौष्टिक आहार द्या, भरपूर पाणी प्यायला सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं जेव्हा ग्राउंडला खेळायला जातात तेव्हा त्यांचे जे एक्सपोर्ट्स पार्ट असतात त्याच्यावर मस्किटो रिपेलंट क्रीम लावून त्यांना खेळायला पाठवा. म्हणजे झिकाचा धोका लहान मुलांना नाही? बिलकुल नाही आहे आतापर्यंत तरी. साधारण लहान मुलांना झिकाचा धोका नाही आहे, मात्र गर्भवती महिला आणि पुरुषांना अर्थात सगळ्या वयोगटातील लोकांना झिकाचा धोका आता सांगितला जातोय. पण जर आपण काळजी घेतली आणि योग्य स्वच्छता बाळगली तर झिकासारखा आजार आपण रोखू शकण्यात यशस्वी देखील होऊ शकतो. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.